Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the second video lecture on unit number 4, Functions. I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte. In this video lecture, we will going to see library functions. So let us start with today's video lecture. C has huge set of library functions which make the C more powerful. तर C मध्ये खूप सारे लायब्ररी फंक्शन्स आहेत. तर ह्यामुळे काय होतं, आपला जो C प्रोग्राम आहे तर तो जास्त पॉवरफुल होतो. आणि काय केलं जातं, दीज फंक्शन्स ग्रुप्ड अंडर डिफरंट हेडर फाइल्स. आता हेडर फाइल्स म्हणजे काय आहे आपल्याला माहिती आहे. आजपर्यंत आपण कुठले कुठले हेडर फाइल्स वापरलेले आहोत, तर आजपर्यंत आपण वापरलेले आहेत 3 हेडर फाइल्स विच आर दॅट stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाइल, conio.h कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाइल आणि string.h. तर string.h मध्ये आपण खूप सारे फंक्शन्स बघितलेले आहोत, लाईक अप्पर, स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट, स्ट्रिंग कम्पेअर. तर ह्यासारखे आपण हेडर फाइल्स मधले फंक्शन्स यूज करून प्रोग्राम सुद्धा केलेले आहोत. ओके, टू यूज दिस लायब्ररी फंक्शन्स हेडर फाइल शुड बी इन्क्लुडेड इन द प्रोग्राम. तर आपल्याला जर हे लायब्ररी फंक्शन्स यूज करायचे असतील तर काय करावं लागतं, आपल्याला स्टार्टिंगला हेडर फाइल्स इन्क्लूड करावे लागतात. प्री प्रोसेसर वापरून आपण हेडर फाइल्स इन्क्लूड करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे सी प्रोग्राम हॅज अ सेक्शन कॉल्ड ॲज अ हेडर फाइल सेक्शन वेअर रिक्वायर्ड हेडर फाइल्स आर इन्क्लुडेड. तर कुठं केलं जातं इन्क्लूड, आपण मेन प्रोग्रामच्या अगोदर सगळे हेडर फाइल्स इन्क्लूड करून घेतो. ओके, सो बघूयात. पहिला आहे math.h. तर लायब्ररी फंक्शन्समध्ये आपण बघणार आहोत math.h फंक्शन अँड time.h फंक्शन. ओके, आणि त्याच्यासोबत आहे string.h फंक्शन. तर string.h फंक्शन हे ऑलरेडी आपण प्रिव्हियस युनिटमध्ये बघितलेले आहोत. तर आता बघूया math.h फंक्शनमध्ये कुठले कुठले फंक्शन्स आहेत. तर फर्स्ट आहे POW, दॅट इज पॉवर x, y. आता पॉवर म्हणजे काय, घात फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला सपोज 2^2 आहे म्हणजे वर्ग, 2^3 आहे म्हणजे घन. तर ह्या टाईपमध्ये आपण x, y कुठल्याही संख्येची कुठलीही घातांक आपण फाइंड आउट करू शकतो ह्या फंक्शनचा यूज करून. बघूया ह्याचं काय फंक्शन आहे. दिस फंक्शन अवेलेबल इन द हेडर फाइल math.h. दिस फंक्शन कॅल्क्युलेट अँड रिटर्न the value of x raised to y. The parameter as well the answer returned are of double data type. तर बघा काय बोललेलं आहे, हा जो पॉवर फंक्शन आहे तर तो काय रिटर्न करतो, व्हॅल्यू x raised to y, आणि त्याचा जो डेटा टाईप आहे तर तो डबलमध्ये असणार आहे. म्हणून जेव्हा कधी आपल्याला पॉवरची आउटपुट घ्यायची आहे तर पॉवरची आउटपुट एखाद्या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करतो, तर त्या व्हेरिएबलची डेटा टाईप डबल असायला पाहिजे, म्हणजेच आपल्याला त्याचा आउटपुट व्यवस्थित मिळेल. ओके, बट इट कॅन ऑल्सो ॲक्सेप्ट पॅरामीटर ऑफ डिफरंट डेटा टाईप. तर डबलसोबत दुसरे डेटा टाईप ही हा जो फंक्शन आहे तो ॲक्सेप्ट करू शकतो. तर तुम्ही दुसरे डेटा टाईप ही देऊ शकता, लाईक इंटिजर, फ्लोट. ओके, सो दिस इज द सिंटॅक्स. डबल डेटा टाईप आहे त्याचा पॉवर, डबल x, डबल y, म्हणजे x आणि y हे जे व्हेरिएबल आहेत तेही आपल्याला डबल डेटा टाईपनी डिक्लेअर करायचे आहेत. सपोज तुम्ही इंटिजर असेल तर इंटिजरनेही डिक्लेअर करू शकता. अँड दिस इज द एक्झाम्पल. पॉवर 4,5 सॉरी, इथे आन्सर चुकीचा आहे. 4^5 किती येतं, ॲक्च्युली हा 4^2 आहे. ओके, 4^2, 4चा स्क्वेअर आहे 16. ओके, लक्षात आलेलं आहे कसं हा पॉवर फंक्शन एक्झिक्यूट होतो. ओके, नेक्स्ट आहे math.h फंक्शन मधलाच सेकंड, स्क्वेअर रूट. ओके, SQRT ऑफ x. काय करतो हा, दिस फंक्शन फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द पॅरामीटर पास्ड टू इट. तर आता आपण काय बघितलं, पॉवर बघितलं. सपोज 2^2 असेल तर त्याचं स्क्वेअर फाइंड आउट केलं. आता 4चं स्क्वेअर रूट काढलं तर 2 यायला पाहिजे आन्सर. तर हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण डायरेक्टली स्क्वेअर रूट
एक्स हे आपण फंक्शन मॅथ डॉट एच मधला यूज करू शकतो. ओके. अँड द रिझल्ट इज रिटर्न टू द कॉलर फंक्शन. तर कॉलर फंक्शनला हा आउटपुट देऊन टाकतो. इट इज ऑल्सो ॲक्सेप्ट द डबल ॲज इनपुट अँड रिटर्न द सेम. तर ह्याला जो इनपुट आहे तर तो डबल ही ॲक्सेप्ट करू शकतो, अदर दॅन डबल ही ॲक्सेप्ट करू शकतो आणि सेम रिटर्न ही करतो. दिस इज द सिंटॅक्स फॉर स्क्वेअर रूट अँड दिस इज द एक्झाम्पल. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. ओके. सिम्पल, व्हेरी सिम्पल. क्लिअर. नेक्स्ट मॅथ्स डॉट एक्स मधलाच नेक्स्ट आहे फंक्शन सेल. तर सेल म्हणजे काय? दिस फंक्शन रिटर्न द स्मॉलेस्ट इंटरनल व्हॅल्यू ऑफ द पॅरामीटर पास्ड टू द फंक्शन. म्हणजे काय हे एक्झाम्पल बघितल्यावर कळेल तुम्हाला. इट राउंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अपवर्ड अँड रिटर्न द व्हॅल्यू. राऊंड ऑफ करणे माहिती आहे ना सगळ्यांना. राऊंड ऑफ म्हणजे काय? सपोज 65.79 जर असेल तर आपण काय करतो? 7ला राऊंड ऑफ करतो. राईट. 7ला राऊंड ऑफ करतो. तर त्याला काय म्हणायचं? सेल. बघा ह्याचं हे सिंटॅक्स आहे. तुम्हाला जे व्हॅल्यू राऊंड ऑफ करायचे ते ब्रॅकेटमध्ये एक्सच्या इथं ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल 7.856. तर ह्याचं काय व्हॅल्यू मिळालेलं आहे मला? तर हे जे 856 आहे तर हे काय झालेलं आहे? राऊंड ऑफ झालेलं आहे आणि 7ची व्हॅल्यू 8 झालेली आहे. म्हणजे तो इन्क्रीज होतोय, अपवर्ड होतोय. अपवर्ड राऊंड ऑफ करणे म्हणतात ह्याला. ओके. सेलचं काय फंक्शन आहे कळालं. नेक्स्ट आहे मॅथ डॉट एच मधलाच फ्लोर. आता फ्लोर म्हणजे काय? दिस फंक्शन रिटर्न द लार्जेस्ट इंटरनल व्हॅल्यू ऑफ द पॅरामीटर पास्ड टू द फंक्शन. इट राउंड द व्हॅल्यू ऑफ एक्स डाऊनवर्ड. आता हा काय करतोय? डाऊनवर्ड करतोय म्हणजे कमी करतोय. आता फ्लोर एक्स एखादी व्हॅल्यू जर एक्सच्या इथं मी दिली असेल तर हा काय करणार? वरचा जो काही डेसिमल पॉईंटच्या नंतरचे जे काही डिजिट्स आहेत तर त्याला 0 करतो. डाऊनवर्ड म्हणजे कमी करतो आणि त्याला 7 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ओके. नेक्स्ट आहे त्यासाठी मॅथ डॉट एच जे काही फंक्शन्स आहेत तर ते इल्युस्ट्रेट करण्यासाठी एक प्रोग्राम आहे. काय बोललेलं आहे बघा इथं. राईट अ सी प्रोग्राम टू राऊंड ऑफ द नंबर, ऑल्सो फाइंड पॉवर अँड स्क्वेअर रूट ऑफ द नंबर. दिस इज द प्रोग्राम टू फाइंड आउट स्क्वेअर रूट, पॉवर अँड राऊंड ऑफ द नंबर. बघा काय काय केलेलं आहे इथं. पहिल्यांदा मेन इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे तर ती आहे मॅथ डॉट एच फाईल, हेडर फाईल इन्क्लूड करणे. जर तुम्ही हे फाईल इन्क्लूड केला नसेल तर हा प्रोग्राम रन होणार नाही. ओके. तर मला पॉवर फाइंड आउट करायची आहे. डबलची डेटा टाईप मी घेतलेली आहे. फ्लोर आणि सेल यूज करायचे त्यासाठी मी फ्लोट व्हॅल्यू घेतलेली आहे. अप डाऊन आणि स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. बघा इथं काय काय केलं आहे. 2 इंटिजर घेतलेले आहेत मी, एक्स आणि वाय. जर डाऊनवर्ड करायचं असेल फ्लोर यूज करा. ऑफ ए तर ए ची व्हॅल्यू किती आहे? 625.54. जर मी ह्याला डाऊन कन्वर्ट केले म्हणजे फ्लोर यूज केले तर हा काय होणार आहे? 625.00. तो डाऊन कन्वर्ट करतो त्याला. अप सेल यूज केलाय तर तेव्हा माझं काय होणार? 625.54 आहे तर तो 626.00 म्हणजे व्हॅल्यू अपवर्ड झालेली आहे. तर दोन्ही व्हॅल्यू मी प्रिंट करते. आफ्टर दॅट पॉवर यूज केलाय तर पॉवर मला कशाची काढायची आहे? एक्स रेस टू वाय. 9ची पॉवर काढायची आहे. एक्स रेस टू वाय म्हणजे 9चा स्क्वेअर काढायचा आहे. 9चा स्क्वेअर किती आहे? 81. स्क्वेअर रूट काढायची आहे कशाची? एक्सची म्हणजे 9ची मला स्क्वेअर रूट काढायची आहे. तर ह्या 9ची स्क्वेअर रूट किती येणार आहे? 3. ओके. सेम आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे का बघा. 625.00 म्हणजे हा काय झालेला आहे? डाऊन झालेला आहे. 626 हा जो 54 आहे तर त्याला 1 नी वाढवलं आहे आपण म्हणजे 625चा 626 झालेला आहे. 9चा स्क्वेअर 81 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 आलेलं आहे आउटपुट. ओके. नेक्स्ट लायब्ररी फंक्शन. नेक्स्ट आहे टाइम डॉट एच फंक्शन. तर टाइम डॉट एच फंक्शन हे कशासाठी यूज होतं बघूया आणि त्याच्यामधले फंक्शन असलेले
तेही बघूयात. पहिला आहे सी टाइम एक्स कॉमा वाय. आता टाइम डॉटेज फंक्शन काय करणार आहे, आपल्याला आपल्या जो काही सिस्टीम आहे, PC आहे किंवा लॅपटॉप आहे, तर त्याच्यावरची जर आपल्याला टाइम हवं आहे एखाद्या प्रोग्राममध्ये, तर आपण त्यासाठी टाइम डॉटेज हा फंक्शन यूज करणार आहोत. आता सी टाइम एक्स कॉमा वाय म्हणजे काय आहे, सी टाइम कन्वर्ट टाइम अँड डेट टू स्ट्रिंग. तर टाइम आणि डेट जो आहे तर कसं असतो, टाइम पहिल्यांदा हावर, मिनिट, सेकंड, आणि डेट कसं असतो पहिल्यांदा डे, मंथ आणि इयर. तर ह्याचं एक स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करावं लागतं आपल्याला. कधी ॲक्सेस करायचं असेल तर त्याची स्ट्रिंग हवी, तर ती स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करते. द फॉर्मॅट ऑफ कन्वर्टेड स्ट्रिंग हा कसा असणार आहे बघा. पहिल्यांदा आता हे DDD, MMM, DD, HH, MM, SS, YYY म्हणजे काय आहे बघूयात. ओके, तर हे एक सिंटॅक्स आहे असं समजा. ट्रिपल D म्हणजे काय, दिस इज द डे. आता डे आपल्याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर 3 लेटरचा दिसणार आहे. तो कुठलेही डे असू दे, संडे, मंडे, एनिथिंग. ओके, तर हा 3 लेटरचाच आपल्याला डे दिसणार आहे. मंथ हे पण 3च लेटरचा, 3च कॅरेक्टरचा दिसेल, जानेवारी, फेब्रुवारी टू डिसेंबर. डे जो आहे, डेट डबल D म्हणजे काय, दिस इज द डेट. 0, 1 to 31 एवढ्यामध्येच आपले डेट असतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. 3 डिजिटचा तर बिलकुलच नसतो. ओके, तर डेट जो आहे तर 0, 1 to 31 ह्यामध्ये डिस्प्ले होईल. हावर्स 00 to 59. आफ्टर दॅट मिनिट्स 00 to 59. ॲक्च्युली हावर्स 12 पर्यंत असायला पाहिजे, इथे टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. आफ्टर दॅट इयर, सेकंड राहिलेलं वाटतं, सेकंडसुद्धा कशामध्ये असतं 00 to 59. आणि आफ्टर दॅट इयर 4 लेटरचा असतो, कुठलाही इयर असू दे. सपोज पहिलाच इयर असेल तर 30 येतील आणि 1 येईल. ओके, सो दिस इज द फॉर्मॅट फॉर डिस्प्लेइंग सी टाइम. नेक्स्ट आहे टाइम डॉटेज फंक्शनमधलाच नेक्स्ट _str डेट. हा str डेट काय करतो बघूया. इट इज युज्ड टू कन्वर्ट द करंट डेट इनटू स्ट्रिंग. तर करंट डेट म्हणजे आजचा जो डेट आहे, जो प्रोग्राम आपण करताना यूज करतो, तो डेट आपल्याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून देतो. द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ डेट इज str _ विसरायचं नाही आहे, _str डेट, आणि आतमध्ये डेट आपल्याला डिस्प्ले होईल. द लेंथ ऑफ डेट शुड बी कॅरेक्टर लॉंग $M/DD/year म्हणजे मंथ, डेट, इयर ह्याच फॉर्मॅटमध्ये तो असणार आहे. 2 लेटरचा मंथ, 2 लेटरचं डेट आणि 2 लेटरचं इयर. 0 to 12 मंथ असणार आहे, डेट 01 to 31 आणि इयर जो असणार आहे लास्ट 2 डिजिट त्याचे डिस्प्ले होणार आहेत इयरचे. म्हणजे आता 21 चालू आहे, 2021 डिस्प्ले होईल. बघा एक्झाम्पल 25/05/2021 आजची डेट आहे. ओके, इथे 2021 मी लिहिलं आहे, ॲक्च्युली हा ओनली 21 आहे. टाइम नल. आता हा टाइम नल काय आहे, टाइम नल इज युज्ड टू गेट टाइम ऑफ डेट इन सेकंड elapsed since January 1 that is 1st 1970. तर जानेवारी 1970 पासूनची जी काही डेट आहे तर ती एलॅप्स करण्यासाठीचा हा टाइम ब्रॅकेटमध्ये नल यूज केला जातो. तर तेव्हापासूनची आपल्याला डेट डिस्प्ले होणार आहे. तर त्यासाठी आपण प्रोग्राम ही बघूया. काय करायचं बघा, ह्या प्रोग्राममध्ये पहिल्यांदा आपल्याला टाइम डॉटेज ही हेडर फाईल इन्क्लूड करायची आहे. टाइम _t आणि t हे व्हेरिएबल इथे यूज केलेले आहेत. कॅरेक्टर स्ट्रिंग यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी काही डेट आहे तर ती 1st जानेवारी 1970 पासूनच स्टार्ट होणार आहे, त्यासाठी टी आहे. आणि जी काही डेट आहे करंट डेट स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केली आहे. करंट डेट मी डिस्प्ले करते आहे आणि आत्ताची डेट ही मी डिस्प्ले करते आहे. बघा काय आउटपुट आलेलं आहे, करंट डेट अँड टाइम. तर ह्या सी टाईममुळं काय होईल, करंट डेट आणि टाइम दोन्ही डिस्प्ले होतील. आणि त्याच्यानंतरची जी स्ट्रिंग आहे तर ती स्ट्रिंग डेटमधून घेतलेली आहे, त्यामुळं काय होईल
फक्त करंट डेट इथे डिस्प्ले होईल. टुडेज डेट अँड करंट डेट अँड टाईम. समजलेलं आहे टाईम डॉट एच काय आहे. ओके. नेक्स्ट, स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स फ्रॉम स्टँडर्ड लायब्ररी. आता हा स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन हे 3rd युनिटमधून आहे तशी मी घेतलेली आहे. बिकॉज तर हा स्ट्रिंग हँडलिंग फंक्शनमध्ये कुठले कुठले फंक्शन्स आहेत हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहोत. स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग कॉपी, कॉन्कॅटिनेशन, कम्पेअर, लोअर, अप्पर अँड रिव्हर्स हे सगळ्या फंक्शनचे आपण प्रोग्रामही बघितलेला आहोत. तर हे जे बीट आहे तुम्ही प्रिव्हियस युनिटमधून स्टडी करा. ओके. दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ लेक्चर. थँक यू अँड हॅपी कोडिंग.